संत तुकारामांचा जीवनविचार. लेखक निर्मल कुमार फडकुले. या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे: तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, मिळाली या संत संग, समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे, येथे अनाडते वळे, तुका म्हणे पाप, गेले गेल्या कळे ताप. लक्षावधी कोट्यावधी लोक तीर्थयात्रा करतात. तीर्थवंदना केल्यामुळं आपली सर्व पातकातून मुक्तता होते आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते, असा समज असंख्य लोकांचा झालेला आहे. तीर्थक्षेत्रातल्या नदीत स्नान केलं की सर्व पातकं धुवून निघतात, या कल्पनेमुळं पाण्यात बुचकाळी मारणं हे एक पवित्र कार्य आहे, अशी धारणा लोकांची झालेली आहे. तुकाराम महाराजांच्या विचारात नेहमी स्पष्ट वक्तेपणा आणि तर्कशुद्धता असते. जे आपल्या अंतःकरण प्रवृत्तीला पटतं ते सांगताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. या संत पुरुषाच्या शब्दात सडेतोडपणा आहे. तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात या अभंगात आणि त्यांनी व्यक्त केलेला विचार बुद्धिवादी असून तो लोकभ्रमावर प्रहार करणार आहे. त्यांनी स्वच्छपणाने सांगितलं की तीर्थक्षेत्रात असतं तरी काय, धोंडा आणि पाणी याशिवाय तिथं काय दिसतं. ज्या देवाच्या शोधात तुम्ही दूरदूरच्या यात्रा करता तो देव तीर्थक्षेत्रावर राहतो हे तुम्हाला कोणी सांगितलं. देव धोंड्यात नसतो, देव पाण्यात नसतो. धोंड्याची पूजा करून आणि पाण्यात बुडी मारून तो महान परमेश्वर कसा प्राप्त होणार. देवाचा निवास साधू संतात आणि सज्जनात असतो. संतांचे हृदय हेच खरे तीर्थक्षेत्र. त्यांच्या मनातल्या प्रेमगंगेत ज्याला स्नान करता येतं त्यालाच परमेश्वर भेटू शकतो. खरं म्हटलं तर देव आणि सज्जन यांच्यात काहीच अंतर नाही. सज्जनाचं मन नेहमीच साऱ्या जगाविषयी करुणेनं आणि ममतेनं ओथंबलेलं असतो. तो कसलाच भेदभाव करत नाही. त्याचं कुणाशीही शत्रुत्व नसतं. सज्जनवाणी म्हणजे वात्सल्याची अखंड वाहणारी पवित्र नदी असते. ज्ञानेश्वरांनी सज्जनाचं वर्णन करताना म्हटलं आहे: जो खांडावे या घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष जैसा. झाड ज्याप्रमाणे लावणी करणाऱ्यालाही सावली देतं आणि घाव घालणाऱ्यालाही तितक्याच आपुलकीनं सावलीत घेतं, त्याप्रमाणे संत सज्जन असतात. अखंड प्रेम, निरुपाधिक प्रेम, सर्वांविषयी समदृष्टी ही दैवी लक्षणं त्यांच्यात असतात, म्हणून एका अर्थानं तेच देव असतात. स्वतः तुकाराम महाराज याच योग्यतेचे महापुरुष होते. ज्ञानेश्वर याच कोटीतले होते. या दोन्ही संतांचा दुष्ट प्रवृत्तीने कमी छळ केला नाही, पण त्यांच्याविषयी मनात या संतांनी कटुता ठेवली नाही. संत सर्वांच्या कल्याणासाठी सर्व काळ धडपडत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही दुःख तळमळ लवलेश. हेच परमेश्वराचं स्वरूप आहे. हा परमेश्वर सज्जनांच्या रूपात जगात अवतीर्ण होतो आणि आपल्या जीवनाच्या माध्यमातून जगाचं कल्याण करतो. संतांची संगती लाभणं म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती होणं. तुकोबांच्या या विचारात मानवतावाद, तर्कवाद याचा सुंदर संगम झाला आहे. तीर्थयात्रा केल्यानं मुक्त होता आलं असतं तर जगाचे सारे प्रश्न केव्हाच सुटले असते. धोंडा आणि पाणी म्हणजे तीर्थ नव्हे. संत सज्जनाच्या सहवासात, जीवनदृष्टीत व त्यांच्या सेवेत मूर्तिमंत परमेश्वराचं दर्शन घडू शकतं. देव कुठं आहे? तो केवळ सज्जनातच सामावलेला आहे. माणसातच देव आहे. अत्यंत सुंदर आणि समर्पक उत्तर तुकोबांनी देऊन देवविषयक प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे. माणसातच देव असतो हे विधान तत्वतः बरोबर असलं तरी बहुसंख्य माणसं स्वार्थी प्रवृत्तीने का पछाडलेली असतात? त्यांच्या मनात क्रूरता, दांभिकता का असते? हिंसाचार, रक्तपात, जाळपोळ, लुटालूट असल्या घृणास्पद व्यवहारात माणसं का गुंतलेली आहेत? हा प्रश्न उपस्थित करता येईल. याचं उत्तर अज्ञान हेच आहे. या लोकांच्या ठाईसुद्धा परमेश्वर असतो, पण त्यांना त्याची जाणीव नसते. ती जाणीव त्यांना करून देणं हे संतांचं कार्य असतं. तंतुवाद्यात सूर मूलतःच आहे, पण कलावंताच्या बोटानं तार छेडल्याशिवाय तो सूर प्रकट होत नाही. माणसातलं परमसंगीत जागं करणं
हे संतांचं उद्दिष्ट आहे. म्हणूनच देव रोकडा सज्जनी असं म्हटलंय. सज्जन व्यक्तिमत्वातच परमात्म्याचा निवास असतो असं सांगून तुकोबांनी एक उदात्त बुद्धिवादी विचार आपल्याला दिला आहे. माणूस हेच देवाचं सुंदर रूप आहे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.